दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संघ रायगड शाखा माणगाव यांच्या वतीने सोमवारी दुपारी माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक नेते तथा कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय दाचा कडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जोशपूर्ण आणि स्पष्ट भाषणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा अध्यक्ष तुकाराम खांडेकर, शिक्षक नेते दाचा कडू, माणगाव अध्यक्ष मारुती कासार, सचिव भालचंद्र गोरेगावकर, मुकुंद पारखे, महाड अध्यक्ष इब्राहिम जळगावकर, सौ अनिता पवार, भारतानंद गुरव, यशपाल साळवी, बाळकृष्ण मेहता, काशीराम खाडे, नामदेव पवार, दीनानाथ जाधव व कासिम दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक नेते दाचांग कडू यांनी सुमारे सव्वा तास केलेल्या जोरदार भाषणात संघटनेची एकजूट, मागण्यांसाठी शासन दरबारी दबावतंत्र आणि निवृत्तीनंतरही शिक्षकांची ताकद कायम असल्याचा ठाम संदेश दिला. दरम्यान कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मारुती कासार यांनी केले, तर आभार प्रदर्शन यशपाल साळवी यांनी केले. या कार्यक्रमात 60हून अधिक निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विषय असा आहे की शासनाने चट्टोपाध्याय लागू केला 86 सालापासून. आज 2025 साल उजाडला तरी त्या शासन निर्णयाप्रमाणे जे काय आमच्या शिक्षकांना मिळालं पाहिजे ते मिळाले नाही, ही खंत आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना निवडसनी मंजूर केली ती सर्व लोकांना केलेली नाही, हा एक आमचं दुःख आहे. त्याच्यानंतर 1932 लोकांचे प्रस्ताव मंजूर होऊन निवड समितीची दुसरी यादी प्रसिद्ध केलेली नाही आणि त्यासाठी जिल्हा संघटना आमची प्रयत्नशील आहे, पण शिक्षण खातं आमच्या संघटनेला पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. काम करण्याचे प्रयत्न करतोय, परंतु आताचं शिक्षण खातं हे आम्हाला मुळीच मार्गदर्शन करत नाहीत, आम्ही सहकार्य करत नाहीत आणि त्याच्यामुळं आमच्या राहिलेल्या प्रलंबित कामं ही तशीच पडलेली आहेत. त्यांची सर्व्हिस बुकं ही अजूनपर्यंत त्यांच्याकडून प्राप्त होतच नाहीत. पनवेलचा जो प्रश्न आहे आणि पनवेलच्या एका प्रश्नासाठी आमचं राहिलेलं प्रलंबित कामाचं तसंच पडलेलं काम ही तशी राहून जातील आणि आमचं निवड सेनेचं काम हे त्यांच्यामुळंच अडलं आहे आणि ते काम होतील असं आम्हाला अजूनपर्यंत म्हणजे कुणाकडून शिक्षकांकडून पूर्ण होतील असं काम होतच नाही आणि ते काम होतील असं आम्हाला शाश्वती होतच नाही आणि कामं तशीच पडून राहिलेले आहेत. ही एक आमची मोठी शोकांतिका आहे आणि ही शोकांतिका कधी पूर्ण होईल देवाला ठाऊक. हे आमच्याकडून पूर्ण व्हावं ही आमची एक अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण व्हावं. लोकशक्ती लाईव्हसाठी नरेश पाटील, माणगाव. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.